विभागामध्ये काम करणारे कंत्राटी हे कायम सेवेमध्ये झाले, पण अजूनही जिल्हा परिषदेचे काही कर्मचारी यांना सेवेत रुजू करून का घेतलं जात नाही असा संतप्त सवाल या कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला आहे. पंढरपुरातील आषाढी वारीची गर्दी हळूहळू ओसरू लागली आहे. गोपाळक आल्यानंतर वारकरी आपल्या घरी परततील. वारीच्या गर्दीमुळे झालेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी नगर परिषदेतर्फे सुरू केलेले स्वच्छता मोहीम जिल्हा परिषदेचे 250 कर्मचारी गेल्या 3 दिवसांपासून या मोहिमेत अविरत कष्ट घेत आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी दिली. यंदाच्या वारीला भाविकांची अलोट गर्दी झाली होती. मानाच्या दोन्ही पालखी मार्गावर जिल्ह्यातील आगमनापासून पंढरपुरापर्यंत जिल्हा परिषद प्रशासनाने सुविधा पुरवल्या. पालख्यांबरोबर पायी चालत येणाऱ्या वारकऱ्यांसाठी पिण्याचे पाणी, पावसापासून संरक्षण होण्यासाठी जर्मन हँगर, वॉटरप्रूफ मंडप, फिरते चार्जिंग सेंटर ही सुविधा सलग दुसऱ्या वर्षी जिल्हा परिषदेने पुरवली. मुक्कामाच्या ठिकाणी दमलेल्या वारकऱ्यांचा क्षीण घालवण्यासाठी फूट मसाजर, स्वच्छतागृह, स्नानगृह आदी सोयी देण्यात आल्या होत्या. सततच्या चालण्यामुळे मोठ्या प्रमाणावर त्रास जाणवला, त्यामुळे अशा वारकऱ्यांना आरोग्य विभागाचा मोठा आधार मिळाला. आषाढी वारीचा माझा पहिलाच अनुभव. वारकऱ्यांची स्वयंशिस्त पाहून मी भारावून गेलो. सर्वच यंत्रणेच्या मदतीने वारी यशस्वी झाली, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जैन यांनी सांगितले. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेच्या या यंत्रणांनी चांगले काम केले. वारकऱ्यांनी सुविधांबाबत समाधान व्यक्त केले. पावसाळी वातावरणामुळे यंदा प्रथमच 20,000 वारकऱ्यांना रेनकोट देण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाचे कौतुक केले. आषाढी वारी निमित्ताने वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी मिळाल्याबाबत सीईओ जैन यांनी समाधान व्यक्त केले.